तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. सकाळी सकाळचा टाइम आहे. आज आपण चाललोय गावात. आज आहे आषाढ महिन्यातल्या सुवासिनीचा कार्यक्रम. आईने बोलवले आणि मस्तपैकी मी सकाळ सकाळ कढीपत्ता आणलाय आपली आमटी करायला आणि इकडे थोडीशी पालक घ्यावी म्हटलं. आमची आई कांद्याची भजी करत नाहीत, कांदा वापरत नाहीत भज्यामध्ये. जरी वापरला तर मग त्यांना थोडंसं पालकाचं किंवा मग ह्याचं भजी करायचं आणि मग कांदा नंतर टाकते त्या आणि भजी करते त्या. त्यापेक्षा म्हणलं भरपूर असा पालक आहे, पालक काढून घ्यावं भाज्यासाठी. काय हो बाहेरच असतेली. हां बाहेर असतेली, दार लावायला लागलं. ते पालक मस्त आलाय आपला असं सूर्यफुलात. तर घेते आता काढून मी भरपूर असा. जाता जाता ह्यांचं चालू आहे गाडी पुसणं. ही तोपर्यंत म्हणलं आपल्याला भेंड्या गवत येते का बघावं. का एखादी आणि ही चाळण ना पुरणाची घरी न्यायची आहे, त्यामुळं मी घेतली आहे. आणि दार लावले आणि मग ध्यान झालं, मग ही चाळणच घेऊन आली मी इकडं. इकडं आहे देशी भेंडी, मी तोडून घेते आणि नंतर बघू आपण. काय चालू आहे नामा? नामा उंदीर खातोय. उंदीर कुठे गावला नामा? जाऊ द्या, खाऊ द्या म्हणते ती. बघितल्यावर कडू लागतो. भेंड्या तोडायचं चालू आहे माझं. दोडका बघा आपला मस्त आलाय इकडे पण. अशा भेंड्या आहेत त्या मस्त. मध्ये याला भेंड्या लागायच्या कमी झालत्या बरं का, पण आता सापडायला लागल्या मस्त अशा. इथं चला एवढ्या सापडल्या. आपल्या घरापाशी आले ती 2 झाडं हिरव्या भेंडीची, त्याला पण मस्त भेंड्या लागले त्या. ती पण तोडू आता. खा खा, नाही तुला काय म्हणत, खा. चला गाडी पुसून उभा राहिलेत. ही पण देशी भेंडी आहे बघा. इथं बी ठेवलं होतं, इथं दगड होता आणि त्याच्यावर वाळाय ठेवलं होतं, पडलंय आणि मस्त असं झाडं आले ती. आणि इकडं हिरव्या भेंडीची आले ती. पिशवी मी ठेवली तिथं, तुम्हाला भेंडी दाखवते. मी ह्याच्या 2-4 भेंड्या तोडल्या त्या तरी. हे बघा इथल्या. आता ही तोडून घेते. अशा भेंड्या मस्त. किती लागते? लय लागत नाही भाजीला. एवढी भेंडी निघली आपली पाव किलोची. तर काय करावं, कसं नाही. काय करायचं म्हणलं की लाईन मध्ये जाते. स्वयंपाक आहे का? पुरणपोळी खरं आणली बघा. आणली का बरं केलं. सावळ्या आणली भाजीला. आणली का बरं केलं. पालक इकडे गव्हाची खीर मस्त वेगळी झाली आहे. इकडे भज्याचं पीठ तिंबून ठेवलंय. येळवण्याची आमटी झाली, कटाची आमटी म्हणते ती. आणि इकडं पुरण वाटून कणिक मळून झालेली. आता आपल्याला भजी तळून घ्यायच्यात. तुमचं काय चालू आहे? मध्ये मध्ये नाही करायचं आज? भूक लागली ना? बरं बरं चला घेतो आता लवकर पोळ्या करून. आता भजी तळून घेते मी पटकन. इथं भजी चालू आहे आपली. बाकीचा सगळा स्वयंपाक झाला. नाही पोळ्या राहिलेत की. बरं आता ही आकाडातलं देव म्हणायचं का ह्याला? आकाडातला
आकाडातले सुवासनी सुवासनी सांगितले ते का सांगितलं की सांगून आली की आताच. बर बायकांना जाऊन हळदी कुंकू लावावं लागतं आणि सांगावं लागतं बर या जेवायला म्हणून. मग देवाला आता कुठलं कुठलं द्यायचंय काय नाही काय जायचं देवीला 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 जायचं इथं. इथं एक दिवे आहे इथं. हा मरे लक्ष्मी हा, आणि त्या टाकीपाशी एक आहे तिथनं जायचं की बांधकाम चालू आहे का? बर या जाऊन या दोघी जणी जाऊन या हा, जा की तू. मी नाही अयो. या जाऊन दोघे बी जरा चालायचं नाही जीवावर येतंय. चालत जा जरा थोडस गावात जाऊ पण तिकडे मायात शिवाकडे जाऊन येऊ. शिवकडे तुम्ही दोघं जावा. चालतंय चालतंय हा. ओटीचं सामान बाटलीत पाणी घेतले नारळ एका एका देवीला ना 5-5 निवद आणि लिंबू वगैरे सगळं घेतले. उदबत्ती घेतली तेल घेतलंय ह्याच्यात उदबत्ती ठेवली का गं मी? हाय हाय ह्याच्या खाली आहे. हां ओटीच्या खाली आहे. तर चला आता गावातल्या देवीला जाऊन येऊ. आज देवीला लिंबाच्या फाटीचं मान असतो ना. कडुलिंबाचा पाला आहे. गर्दी नाही येऊन गेली असतील आपल्याला जरा उशीर झाला 12 वाजले. मग थांबा जरा बसा जरा नीची दिन करा पूजा करा की नीची दिन मग कसं उभी नसता थांबायचे आता आमचं उद्या थांबा जरा. करा 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 मग काय तुमची आधी होते देवपूजा. आमच्या आईनं इथं मेहंदीच वाटायचे हा? पहिले मेहंदी वाटायचं कोणा मेहंदीच वाटायचे मेहंदीचं झाडाचं आम्ही फांदी असं लहान सापडली. होतो बारकं झाड हुडकी तेव्हा लय झाड असायची लय कुठं झाडं असायची बी. एवढी आणायची पाला त्यात चिमणीचा हगलेली विस्टा गोळा घालायची करायचा. चुना घालायचा आणायचा. काय घालायचा वाटून हात लाल बळपायचं. आणि आणि पुन्हा मेहंदी काय लावताय मग हात लाल झाल्यावर चिमणीच्या बनी रंगती म्हणायची चिमणीची विस्टा घालायचं फुटकुळा आणायचं. हो इकडे हो. इथं झाड दिसलंय आम्हाला मेहंदीचं. आता त्याची ही वाळलेली बोंड आहे ती मेहंदीची पानं आहे ती आणि ही आता नवीन. आत्ताच नजर पडलं मला तर नाही माझा जीव मोठा झाला मेहंदी बघून. आणि आम्ही आलो आणि आता इकडे लहानपणीच देवीपाशी. आठवण आली की बघ की. मी सुद्धा लय वाटली होती मेहंदी झाडं दिसत नाही लहानपणी ती मेहंदीची आता. आणि ती वाटतानाच रागायची म्हणून पुन्हा रडत बसायचं. मग धू कपडे धुवायचे सकाळच्याला आणि मग ते हात रंगलेला कमी व्हायचं आणि मग मेहंदी काढायची. तरी कुठल्या लगेच एवढी डिझाईन नक्षी हातावर उमटायला पहिलेच लालबट झालेला असं. हा हे वेगळाच आनंद आहे का नाही बाई? मग काय जुने दिवस आठवलं तर चेहऱ्यावर बघा स्माइल येते. बघितलं किती मोठा जीव झाला माझा. कुठंच नजर पडत नाही. मी नेहमी म्हणायला मी आता ह्याचं बी घरी घेऊन जाऊ बी ह्याची फांदी बी फुटते म्हणते ती हो. कुणाच ठेवाय बघावी लावून पाऊस नेमका टपका चालू झाला. चला पूजा करून घेऊ. झालं घ्या. करा पूजा करून घेतो आता आम्ही. आलं ओळखायला हा. मेहंदी आहे काय मेहंदी कुठून आणली तिकडे देवीला गेल्यावर आता तिथं दिसलं झाड मी आणलं त्याचं फांदी लावलं तर बघ येत असलं बी आहे ते घ्यायला म्हणूनच फांदी जरा थोडीशी मोठी आणली. बी आहे ते घ्यायला बी आणलेत लावायसाठीच आणलेत आपल्या मळ्यात लावायचे. लावा मग चांगलं असते मेहंदी सुद्धा लय मस्त असतं औषधी आहे ही सुद्धा पानं सुद्धा तोंडात टाकत जाऊ नका हो काय बी. औषधी मला माहिती आहे म्हणून मी टाकतोय चला वनस्पती ओळखणाऱ्या माणसांना विचारणं काय. ओळखलं केव्हा आई? मी लहानपणी वाटून सुद्धा मला लवकर ओळखायला आलं नाही. तुम्हीच ओळखली नाही तर मी नसते ओळखली याला. चला आता पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत आपल्या. बाकी सगळं काम झालंय आणि अजून एका देवीला मळ्यात जाऊन यायचं आहे ना. मग आम्ही येऊ का जाऊन आता? हो चालू झालं बारीक टिपका झाला बंद. चला आम्ही आलो इकडे शिववरची आई निवड नारळ तर मंडळी आलो माघारी आता आणि तर गायींकडे जाऊ थोड्या वेळाने गायींचं बघू
आणि निवांत हा ही स्वयंपाक घरनं आणलेला ती सगळं आता खाऊन टाकायचा. आता स्वयंपाक करायची काय गरज नाही आणि शांतपणे झोपून जायचं मित्रांनो. तर मंडळी आता परत पाऊस सांगितलेला ह्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये ह्या 2-3 दिवसामध्ये. तर मला असं वाटलं होतं की 15 दिवस लांबला आहे, पण नाही. म्हणजे पावसाचं गणित काय नाही, कुणी सांगू शकत नाही. बरं झालं, पाऊस जेवढा पडेल तेवढा मोठा पाऊस पाहिजे फक्त आम्हाला, तेवढा पडला की मग ओके काम झालं.